डार्लिंग डबल सी. बरोबर दिसतंय का? अरे सर खतरा आहे. पक्का ना? अरे सर मारडाला ते आधीच जास्त चांगलं होतं का? ट्रान्सपरंट. रोल रोल रोलिंग. थांबा रोलिंग सर. एक सेकंड. सायलेंट करा बरं. रोलिंग सर. नियोजन करून द्या. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं सरकारने घ्यावं, आमच्या सरकारने घ्यावं अशी आम्ही सरकारला विनवणी करत आहोत. कारण मागील काही वर्षांमध्ये आपण बघितलं की ज्या प्रकारे आपत्ती येते शेतीवर, शेतकऱ्यांवर, शेतमजुरांवर, हे लक्षात घेता आता प्रिकॉशनरी मेजर स्वरूपाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहेत. महाराष्ट्राच्या सन्माननीय सरकारने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनाही विनंती करेल, महाराष्ट्राचे दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाई महाजन यांनाही विनंती करेल, त्याचबरोबर बावनकुळे साहेबांना, मंत्री महोदयांना देखील मी विनंती करेल की जे शेती खरेदीच्या बाबतीमध्ये जी व्यवस्था आज आहे, ती शेती माल खरेदीच्या बाबतीत जी व्यवस्था आज आहे ती कधी आहे, तर ती मालाच्या बाबतीमध्ये, शेतीमालाच्या बाबतीमध्ये मोठा वेळ गेल्याच्या नंतर शेती माल खरेदी केंद्र चालू होतात शासनाचे. आमचं असं म्हणणं आहे की हे जे शेतीमाल खरेदी केंद्र जे आहेत हे अगोदर तशा प्रकारचं व्यवस्थापन करावं, म्हणजे वेळ निघून गेल्याच्या नंतर तसं न करता जे आहे वेळेमध्ये होण्यासाठी शेतीमाल खरेदी केंद्र चालू करण्यात यावेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट मला आवर्जून आज आपल्याला हे सांगायची आहे की मागील 4 वर्षापासून आमच्या कास्तकार, शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, खास करून अल्पभूधारक शेतकरी यांनी विहिरी पाडलेल्या आहेत शासनाच्या योजनेमधून. परंतु मागील 4 वर्षापासून त्या विहिरीच्या बांधकामाचे पैसे प्राप्त झालेले नाहीत. आमच्या सरकारला आम्हाला विनंती करायची आहे की तातडीनं इतर सगळे बिलं थांबवा, इतर सगळ्या उपक्रमांचे पैसे थांबवा, इतर सगळ्या कारणांचे देयक पैसे थांबवा. आधी शेतकऱ्यांच्या मागच्या 4 वर्षापासून जे शेतीमध्ये योजनांच्या खाली विहिरी पाडण्याच्या बाबतीत अनुदानाची व्यवस्था केली, ते अनुदानाच्या व्यवस्थित जे विहिरीचे अनुदान आहेत ते तातडीने वाटप व्हावेत. कारण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स काय सांगतायत प्रत्येक तालुक्याला, ते म्हणतायत की आणखीन आदेश आलेले नाहीत. मला सांगा, विहीर खोदण्याच्या बाबतीमध्ये आदेश येतो, म्हणजे बीडीओंना अधिकार किंवा जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार आहे. मग आता बिल देण्याच्या बाबतीत, कारण आपणच म्हणजे उत्तेजना म्हणून शेतकऱ्यांचा लाड केलेला आहे की बाबा शेतकऱ्यांना एक सुख मिळावं, एक पाण्याची व्यवस्था व्हावी, पाण्याखालची जमीन व्हावी, त्याच्यातून उत्पन्न वाढावं दरडोई, आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा. परंतु शेतकऱ्यांनी ज्या विहिरी पाडल्यात मागच्या 4 वर्षात, आज ते शेतकरी हवालदिल झालेत. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबातले सनक साठे, म्हणजे जे काही कुटुंबामध्ये छोटं मोठं सोनं असतंय ते ठेवून, गहाण ठेवून विहिरीचे देयक दिलेले आहेत. त्यामुळं सगळी देयकं थांबवा, सगळी देयकं थांबवा.
अगोदर शेतकऱ्यांच्या विहिरीची देयक द्या, ही मागणी आहे, ही विनंती आहे. आणि त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की या मागणीला जोडूनच की ज्या प्रकारे हवामानाच्या बाबतीत यंत्र बसवलेले आहेत, परिजनन जे हवामान हे आहेत, पर्जन्य पर्जन्य हवामान यंत्र जे आहेत, पर्जन्य हवामान यंत्र आहेत, प्रत्येक गावामध्ये बसवलेत, प्रत्येक गावात बसवलेले. चांगली गोष्ट आहे. परंतु होतंय का हे मी अत्यंत सूक्ष्म अभ्यासातून मी तुम्हाला सांगत आहे. हे सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या, अल्पभूधारक शेतकऱ्याच्या जीवामरणाचा विषय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ही यंत्रणा प्रत्येक गावात आहे. परंतु पिकाच्या पीक जे आहे नुकसानाच्या बाबतीमध्ये काय पाहिलं जात आहे, तर त्या मंडळाचा आधार घेतला चाललाय. मंडळाचा, त्या गावाचा आधार. गावामध्ये जर आपल्याजवळ नुकसान मोजणारी यंत्रणा असेल, तांत्रिक यंत्रणा असेल, तर मंडळाच्या आधाराची गरज काय? त्यामुळे ह्या पुढं किंवा ह्या मागे सुद्धा जी यंत्रणा आज अस्तित्वात आहे, त्या अस्तित्वातल्या यंत्रणेच्या आधारे जे आहे त्या गावाला नुकसान भरपाई म्हणजे पीक विमा त्या गावाला त्या आधारावर देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. कारण तुम्हाला सांगतो की पीक विम्याच्या बाबतीत विमा आहे, सगळं आहे, पण तो कागदावर आहे. तो मला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सरकारला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना मोटिवेट करायचंय, ऍक्टिव्हेट करायचंय, त्यांना सांगायचंय की हो, आपल्याकडे जे यंत्र लावलेले ते यंत्राच्या आधारे तुम्ही शेतकऱ्यांचं ते त्या गावचं गाव 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 मंडळ नको, गाव मंडळ नको. त्याच्यासाठी आपण गावाला आधारभूत समजावं आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे आहे, विम्याच्या बाबतीमध्ये जे आहे ते गावाच्या आधारे, गावाच्या म्हणजे गावावर आलेल्या म्हणजे ओला हे असो, संकट असो की हे असो, नापिकी असो, त्या संदर्भामध्ये कारवाई व्हावी. ह्या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून आम्ही त्या पुढे जाऊन आम्हाला ज्या गोष्टी आहेत आम्हाला सांगायच्या आहेत की सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल किंवा हरभरा असेल, ज्वारी असेल, गहू असेल, ह्या बाबतीमध्ये C2+50% जे सूत्र आहे स्वामीनाथन आयोगाकडून आलं, त्याच्या बाबतीमध्ये विचार विनिमय होणं आवश्यक आहे. किंवा त्या धर्तीवर एखादा आयोग निर्माण करावा राज्य सरकारने. कारण काय होतंय की 10 रुपये खर्च आणि 9 रुपये जर कांद्याला मिळत असतील किंवा 12 रुपये खर्च आणि 10 रुपये जर कांद्याला मिळत असतील तर शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे निष्काम राहून चाललंय. शेतकरी आपल्या मुलाला म्हणजे मुलाबाळांना जी परवरिश लागते ती होऊ शकत नाही. आणि त्यामुळं मायबाप सरकार आहे आमच्या मायबाप सरकारला आमची विनंती आहे की उपरोक्त ज्या 3 गोष्टी आम्ही सांगितल्या त्या गोष्टीवर विचार करावा. कारण झालंय असं की राजकारणाखातर आंदोलनाच्या घोषणा खूप होत आहेत. ह्या महत्वाच्या बाबींसाठी आंदोलन आहे का? तर ऍब्सोल्युटली नाही. हे आंदोलन कशासाठी होत आहे तर आज आंदोलन कशासाठी पाहतो आपण? काल म्हणजे मी आंदोलकांचा मान राखणाऱ्यांपैकी आहे, परंतु कालचं जे आंदोलन होतं, आंबा हा राजा आहे. माझं म्हणणं आहे की आंबे भेट दिले असते सरकारला तर चांगलं झालं असतं. आंबे फेकणं हे राजाचा अपमान आहे. मी सगळ्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांच्या सोबत आहे, परंतु फळाच्या राजाचा अपमान करणं मला काल काही योग्य दिसलं नाही. फळाच्या राजाचा अपमान करणं काय मला योग्य दिसलं नाही. मागणी असावी, मागणी ही रास्त असावी, मागणीसाठी लढलं पाहिजे, त्या मताचे होत आम्ही. आता दुसरं एक आंदोलन घातलं चाललंय की मनोज जरंगे नावाची व्यक्ती, आंदोलनाची घोषणा त्या व्यक्तीने केलेली आहे. आता ही मनोज जरंगे काय आहे तर मनोज जरंगे हा मराठा भावांचा माझा नेता आहे का? तर ऍब्सोल्युटली मी म्हणेल याच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझे मराठा भाऊ, मेरे कलिजे के तुकडे मराठा भाऊ, मग तो शेतकरी, मग मराठा असो किंवा मग धनगर भाऊ असो की माळी भाऊ असो की बौद्ध भाऊ असो की आदिवासी भाऊ असो, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही.
मग हा पुढारी कुणाचा? हा पुढारी वेगळं सांगण्याची गरज नाही. हे राजकीय नखरे करणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं वागणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं डोलणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं नाचणारा माणूस आहे. त्याच्यामुळं अशा राजकीय नखऱ्यानं वागणाऱ्याला किंमत द्यायची गरज नाही. त्याच्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्नच नाही, त्याला त्याच्या आंदोलनाला काय किंमत असू शकते? आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून जरंगेच्या आंदोलनाबद्दल हे म्हणायचंय, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. जरंगेचं आंदोलन हे काही विषयच असू शकत नाही, काही विषयच असू शकत नाही. जरंगे हा मराठा माझ्या समाजाचा, आमच्या मराठा भावांचा नेता असू शकत नाही. तो फार तर फार म्हणजे आमचे उदय सामंत सांगून गेले होते बघा, की राजकारणापलीकडची त्यांची ओळख आहे म्हणजे मनोज जरंगे सोबतची. फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो. मनोज जरंगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असू शकतो. आणि त्यामुळं मला असं म्हणायचंय की आमचे मित्र उदय भेटून आल्यानंतर बिळातून बाहेर आलेले जरंगे, बिळातून बाहेर आलेले जरंगे हे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या किंवा माझ्या मराठा भावांच्या खऱ्या प्रश्नावर, संविधानिक प्रश्नावर कधीच बोलत नाही. संविधानावर ते कधीच बोलत नाही. त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे आंदोलन आहे, मला असं वाटतंय जरंगेचं आंदोलन आणि त्याचा उदय असतं फक्त आमचे उदय सामंतच सांगू शकतील. बिकॉज ऑल दिस इज पॉलिटिक्स, ऑल दिस इज पॉलिटिक्स, ऑल दिस इज पॉलिटिक्स. माझ्या मराठा भावांच्या प्रश्नाशी काहीच देणं घेणं नाही. कारण हा माणूस, ह्या माणसाला, ज्या माणसाच्या बाबतीत मी तुम्हाला बोलत आहे, त्या माणसाला हे माहिती नाही की एखादी व्यक्ती, माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब हे लोकायुक्त आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एका विभागामध्ये आपल्याला माहिती आहे ते लोकायुक्त झाले. म्हणजे आता त्यांना या जरंगेच्या कामासाठी आणखीन 1 वर्ष ठेवा. आता त्यांना जरंगेच्या कामासाठी आणखीन 1 वर्ष ठेवा. असं कसं होऊ शकतंय या जरंगेच्या मागणीसाठी? असं कसं होऊ शकतंय या जरंगेच्या मागणीसाठी? म्हणजे आकले बाहेरच्या गोष्टी. म्हणजे कोणी म्हणेल ना की बाबा सत्सद विवेक बुद्धीने विचार केला काय, तर सत्सद विवेक बुद्धी म्हणता येईल का? कारण ज्या गोष्टीला कायदेशीर आधार नाही, ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत, ज्या गोष्टी समाजाचा प्रश्न असू शकत नाहीत, त्या गोष्टींची त्याची मागणी. दुसरी मागणी म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ताबडतोब देऊन टाका. अरे भाई मनोज, तू माननीय मुख्यमंत्र्यांना एखाद्या वेळेस टार्गेट करू शकतोस, कारण तुला माहित आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना तू जाणून बुजून टार्गेट करशीलही. कारण तुला जे तुझ्या जे डोक्यामध्ये आहे, जी ते वैचारिक घाण साचलेली आहे, ती साचलेली घाण एखाद्या वेळेस जातीच्या चष्म्यातून तू पाहत असशील. मराठा इतर मुख्यमंत्री झाले की या ओरडीतला हा प्रकार आहे जरंगेचा. त्याच्यामुळं मला त्याच्या जरंगेचं जे आजचं जी घोषणा आहे, ती घोषणा सरळ सरळ मराठा इतर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जरंगे उचकलेला आहे, जरंगेला उचकून दिलेला आहे. आणि उचकलेल्या कृती ह्या महाराष्ट्र बऱ्यापैकी लक्षात ठेवतोय. आणि म्हणून व्हॅलिडिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या माणूस निर्बुद्ध जो ठरतो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी नावाची जजमेंट दिली. त्या जजमेंटच्या नंतर कास्ट स्क्रुटिनी कमिटीने कशा प्रकारे व्हॅलिडिटी नक्की करायची असते, ती व्हॅलिडिटी एसटीसाठी सारखीच आहे, ती एससीसाठी सारखीच आहे, ती ओबीसीच्या सर्व घटकांसाठी सारखीच आहे. माझे कुणबी मराठा भाऊ जे ऍक्च्युअल कुणबी मराठा भाऊ आहेत त्यांना डर नाही आहे. डर कोणाला आहे तर रेतीवाल्यांना आहे, जरंगेच्या जवळच्यांना आहे, बोगस डॉक्युमेंटवाल्यांना आहे. माझ्या मराठा भावांना बिलकुल डर नाही, जे हे सगळे कागदपत्र यांच्याकडे आहेत. मग जरंगे हे राजकारण करण्यासाठी सगळं करतंय. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की जरंगेचं आंदोलन हे केवळ रेती बहादरांचं एकत्रित येऊन आजची बैठक होती. रेतीचा उपसा करणाऱ्यांची, बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांची बैठक होती का, याची चौकशी
संबंधित दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. कारण मला जी माहिती मिळत आहे, माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत की जरंगेचे लोक कशा प्रकारे रेती उपसा करत आहेत जरंगे बिळातून बाहेर आल्याच्या नंतर. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की कोणत्याच परिस्थितीमध्ये जरंगेला भीक घालण्याची गरज नाही. आणि जरंगेच्या सोबत तुम्हाला सांगतो कोणी सुद्धा जरंगेच्या साथीला जाईल अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून जरंगे हा मराठा समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहिलेला नसून जरंगे हा केवळ एक तुम्हाला सांगतो एक टूल आहे, एक टूल आहे, एक टूल आहे. एक मोठा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. दोन देशात एक तर तुम्ही असं म्हणताय की मराठा मुख्यमंत्री झाल्यामुळे हा वाद घडतो. दुसरं म्हणजे की तुम्ही थेट म्हटलेलं आहात की मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि उदय सामंत यांना भेटल्यानंतरच तो बिळात आला. हा थेट आरोप मला म्हणायचं काय? नाही, तुम्हाला एकेकानं उत्तर देतो. सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर मुद्दा तर मी शेतकऱ्यांचा उपस्थित केलेला आहे. त्या मुद्द्याला बगल जाता कामा नाही. आता ऐका, नाही बघा, ऐका तुम्ही, तुम्हाला ऐकावं लागेल. दुसरा मुद्दा जो मी बोललो, एक लक्षात ठेवा, आमच्याकडे गुराखी साहित्यातला माणूस आहे मी. हा कुठं होता जरंगे बाहेर कधी आमच्या उद्यानंतर प्रश्न विचारले जातील ना, प्रश्न विचारण्याचा काय हिंदुस्थानी नागरिक आहे की नाही. या विधानसभाच्या बाबतीमध्ये आम्ही आमचे कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचं नेतृत्व करतो, आम्ही विधानसभेचं नेतृत्व करतो. आमचा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही कटोरा घेऊन राजकारणाची भीक मागायला किंवा विधान परिषदेची कटोरा घेऊन काहीतरी पहिल्यानंतर बोलणार नाही. हमको जरूरत नहीं है पॉलिटिकल पोस्ट की, इसका बोल सकते हैं. म्हणून म्हणतो की बाहेर निघाला ना, वळवळ कधी करायला लागला, उद्या भेटून आल्याच्या नंतर करायला लागला. सामान्य उदाहरण मित्र आहेत, मंत्री विचारले जातील, काय चर्चा झाली सांगावं लागेल. आणि त्या पुढे जाऊन हे म्हणायचं जरंगे माननीय मुख्यमंत्री महोदयांवर हाणून पाडून बोलतो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, राजकीय पक्षाचे मुख्यमंत्री असतात, पंतप्रधान महोदय हे देशाचे पंतप्रधान असतात, राजकीय पक्ष असतात. हाणून पाडून बोलण्याचं कारण काय? मुख्यमंत्री महोदयांनी एक घोषणा केली, कांद्याच्या बाबतीत घोषणा केली, कांद्याच्या भावाच्या बाबतीत घोषणा केली, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काल हे सगळं चालू असताना कायदाच नको, कायदा कायदाच नको, हे ज्या प्रकारचं वचनाच्या आधारे एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीच आता उदयला पाठवावं आणि जरंगेला सांगावं स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स. थेट म्हणतोय मी, एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला की नाही आवर्त घ्यावं. मी काय म्हणतो, एकनाथ शिंदे साहेब खूप मोठे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांची क्रेडिबिलिटी लय मोठी आहे. आता जरंगे सारखे वळवळ करणारे जे असतात ते काहीतरी कुणाच्या तरी सावलीत जाऊन काहीतरी करत असतात. एकनाथ शिंदे साहेबांच्या सावलीचा फायदा घेऊन, म्हणजे उदयच्या भेटीचा फायदा घेऊन हे जरंगे जर वळवळ करत असेल आणि कायदा बाह्य करा म्हणत असेल, आमचं म्हणणं काय लक्षात ठेवा तुम्ही, आंदोलन कशासाठी आहे? आंदोलन का स्क्रुटिनी कमिटीच नको म्हणल्यासारखी आहे. मला सांगा, उद्या जर कोणी म्हणलं की नाही मला डायरेक्ट IAS करून टाका, चालेल का? ती पद्धती आहे, पद्धतीच ना करायची. ताबडतोब आणि अर्जंट फक्त भेटी होऊ शकतात. ताबडतोब आणि अर्जंट फक्त बॉक्स मधले वजन दिले जाऊ शकतात, बॉक्स मधलं ओझं दिलं जाऊ शकतंय, बॉक्स मधलं ओझं दिलं जाऊ शकतंय. आमच्या उदयला माहित आहे बॉक्सचं ओझं. या सगळ्या पिसीत तुम्ही उदयचं नाव अनेक वेळा घेतलात आणि जो आरोप शिवसेनेवर मागच्या अनेक दिवसांपासून खोक्याचा होता, आता त्याला तुम्ही एक नवीन शब्द बॉक्स आणि हे समीकरण. मला माझ्या उदयकडून आंब्याचा बॉक्स आलेला नाही. मला येईलच, नाही आला तर मी रत्नागिरीला जाईन.
आणि उदयनं नाही ऐकलं तर मी उदयच्या घरी जाईल, पण मी आंबे मात्र उदयचे खाऊन राहील. आंबे तर उदयचे खाऊन राहणारच. नाही छोडूंगा उदय, नाही छोडूंगा उदय. पण ते आंबे बॉक्स मध्ये असतील. अरे उदयला काही विचारायचं ठेवा. पण सर तुम्ही म्हणाल की उदय सामंतांना बॉक्सचं वजन माहिती आहे, तर कोणत्या अनुषंगाने आंब्याच्या बॉक्सचं वजन, आंब्याच्या. हे पहा, मी तुम्हाला असं काही बोललो नाही, तुम्ही चुकीचे अर्थ काढत आहात. आणि तुम्हाला सांगतो, मी फक्त बॉक्स आंब्याचे असतात. मी खोक्या, मग माझा मित्र आहे, मी काय करावं ते तुम्ही ठरवणार का? ओके बोके ओके बोके माहिती नाही आम्हाला. आंबे मला मला खोके वगैरे माहित नाही, मला बॉक्स आंब्याच्या माहित आहेत, कारण सीझन आंब्याचा आहे. तुम्ही आंब्याच्या बॉक्सबद्दल बोलताना पैशांचे सिंबल केलं ना असं हाताने. नाही, ते काय आमचा जुना हिशोब आहे. माझा उदयचा माझा मित्र आहे ना. बघा, उदय माझा कौटुंबिक मित्र आहे, काय जयश्री बरोबर ना. आणि आय रिस्पेक्ट फुल फॅमिली. म्हणजे उदयची जी माननीय उदय जे सामंत आहेत, ते मंत्री आहेत, त्यांची पूर्ण फॅमिलीचा मी आदर राखतो. खूप चांगली फॅमिली आहे. आणि काही गोष्टी ज्या असतात, जे म्हणजे सिम्बॉलिक सांगून सुचवायच्या असतात, त्याच्यामुळे आंबे म्हणजे आंबे जयश्री आहे ना यार. तर या सगळ्या गोष्टी सिम्बॉलिक समजवण्याचा प्रयत्न आहे की आज मनोज जरंगे एखाद्या म्हणजे प्रश्न नसताना प्रश्न निर्माण करून एखाद्या 3 इमेज असलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांवर जर बोलू शकत असेल, तर उद्या कुणीतरी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांवर सुद्धा कोणी बोलेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, राजकारणाच्या अपरिपक्वतेच्या आहेत. आणि त्याच्यामुळे जरंगे सारख्या टूलला जवळ करण्यात येऊ नये. आणि जरंगेला जर आता मराठा भवानीच, मी आज जे पत्रकार परिषदेत सांगितलंय, हे मुद्दे एवढे बोलके आहेत. आता म्हणजे सांगा, न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ते लोकायुक्त झाल्याच्या नंतर जरंगेच्या कामासाठी पाठवलं जाऊ शकते का? साध्या साध्या गोष्टीत, समजण्यासारख्या गोष्टीत, म्हणजे त्याला आज मुद्दे सुद्धा काढता आले नाही. ते सगळे रेतीवाले एकत्र झाले आणि रेतीवाल्याने जे सांगलं ते बोलून गेलं. रेतीवाल्याने सांगलं ते बोलून गेलं. रेतीवाल्याने सांगलं ते बोलून गेलं. आगामी काळामध्ये मी आज तुमच्या माध्यमातून एक घोषणा करत आहे. आगामी काळामध्ये परभणी, जालना, बीड हे जे आणि लातूर हे जे 4 जिल्हे आहेत, या 4 जिल्ह्यामध्ये विहिरींच्या बाबतीमध्ये किती शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत, त्याचा जो एकूण डाटा आहे, तो डाटा आम्ही एकत्र करत आहोत. शेतकरी प्रश्नावर आम्हाला काम करायचं आहे. शेतकरी प्रश्नावर आम्ही काम करणार आहोत. शेतकरी, शेतमजूर ही खूप महत्वाची बाब आहे. आणि त्यातले त्यात अल्पभूधारक शेतकरी. आणि त्या निमित्तानं येणाऱ्या आठवड्यामध्येच आम्ही माननीय मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहोत. माननीय मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहोत. अनेक विषय आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी समजतील. साधावरते साहेब, म्हणजे आता मनोज जरांगे पाटील यांचा आका बदलला असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं. मला तर त्या आका काका कळत नाही. तुम्ही कायम सांगायचे नाही, मी आका कधी काका आणि ते मी काय ते बोकावका तसे काय नसतात. मी एवढंच सांगतो की मनोज जरंगे हा कधी सुद्धा वैचारिक दृष्ट्या शुद्ध व्यक्ती नाही. मनोज जरंगेला शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, विद्यार्थी याच्याशी घेणं देणं नाही. मनोज जरंगे हा टूल आहे, पॉलिटिकल टूल आहे. आणि त्या पुढे जाऊन मनोज जरंगे हा जे काही करतो तो फीडेड पद्धतीने करतो. आणि ही आजची त्याची जी पत्रकार परिषद, आजची जी घोषणा होती, ती कम्प्लिटली फीडेड होती. त्याच्यामुळं लोक त्याच्या म्हणण्याला कोणी लक्ष देणार नाही. माझा उदय सांगेल, त्यांना प्रश्न विचारू. सक्षम आहे माझा 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 मित्र उदय, एकदम सक्षम आहे. माझं काहीतरी त्यांना विचारायला ठेवणार की नाही. देखील आरोप केलेला आहे. त्यासोबतच गॅजेट जे देत आहे ते देखील थांबवण्यात आलेले आहे. की सरसकट ज्या गॅजेटनुसार आहे ते प्रमाणपत्र वितरित करण्यात यावं अशी पुन्हा एकदा मागणी केलेली आहे. सरकारकडून जे प्रमाणपत्र आहेत वितरित करतायत त्याला कुठेतरी थांबवण्यात आलेलं आहे असं देखील आरोप केला आहे. मंदिरातली शिरणी अशी डायरेक्ट थेट वाटण्याचा अधिकार आहे. मंदिरातली शिरणी थेट वाटण्याचा अधिकार आहे. मात्र ही कास्ट स्क्रुटिनी कमिटीला त्यांच्या दिलेल्या जे 4 वेगवेगळ्या कमिट्या असतात. एक कमिटी असते विजिलन्स कमिटी, दुसरी असली रिसर्च ऑफिसर, तिसरी असते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी, हे आणि उपजिल्हा ऍडिशनल कलेक्टर त्याचे प्रमुख. ही
ग्रामसेवक म्हणजे गावातल्या कोतवालालाच प्रमाणपत्र द्यायला सांगा, आज चालत नसते. त्याच्यामुळं जरंगेचे जेवढे लाड करता येतील कायदेशीर दृष्ट्या ते असतील, परंतु जरंगे आता कायदा बाह्य जर म्हणल, उद्या भारतात संविधानच नको म्हणल, तर ते असं होऊ शकेल का? कारण कास्ट स्क्रुटिनी कमिटी संविधानातून ओरिजिनेट झालेली आहे. कास्ट स्क्रुटिनी हे रिझर्वेशन मधून ओरिजिनेट झालेली आहे. त्या कास्ट स्क्रुटिनी कमिटीला बेदखल करता येत नाही. आंदोलकांचे सरसकट गुन्हे देखील मागे करण्याचं सरकारने सांगितलं होतं, परंतु ते देखील झालेलं नाहीये. बघा, असं का- बसेस जाळल्या असतील, लोकांना मारहाण झालेली असेल, पोलीस भावांना मारहाण झालेली असेल, पोलीस महिलांना मारहाण झालेली असेल, मी तुम्हाला सांगतो, कुणीच पोलिसांना झालेली मारहाणीचे गुन्हे वापस घेऊ शकत नाही. कुणीच आमच्या लालपरी एसटी महामंडळाच्या जाळल्याचे गुन्हे वापस घेऊ शकत नाही. कुणीच फिजिकल व्हायलन्सच्या बाबतीतले गुन्हे वापस घेऊ शकत नाही. हा कायदा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सहानी विरुद्ध भारत सरकार ह्या केसमधून आपण वाचून घ्यावा. तशा प्रकारचे अधिकार गृह विभागाला नाहीत, तशा प्रकारचे अधिकार स्वतः न्यायालयाला सुद्धा नाहीत. न्यायालयामध्ये बिफोर ट्रायल कुणाला सुद्धा बाहेर काढता येणार नाही ह्या गुन्ह्यांमध्ये, कारण फिजिकल व्हायलन्स आहे, वर्दीला लागलेलं रक्त आहे. डीवायएसपी कुठं होते? अंतरवाली सराटीमध्ये एक पत्रकार तुमच्याच माध्यमातला, त्या पत्रकारांनी त्या डीवायएसपींना वाचवलं होतं त्या मंदिरामध्ये. त्या पत्रकारांनी कसा श्वास दिला होता त्या डीवायएसपींना, ह्या सगळ्या बोलक्या गोष्टी आहेत. कोण जरंगे? पोलीस वर्दीतला डीवायएसपी दर्जाचे माननीय अधिकारी जीवापासून वाचवलेले पत्रकारांनी पाहिलेले आहेत आणि पत्रकारांनी वाचवलेले आहेत. असे गुन्हे जरंगे तर काय, आणखीन कुणी जरी म्हणलं तरी असे गुन्हे वापस घेतले जाणार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच प्रश्नांना म्हणजे प्राथमिकता असली पाहिजे. माझ्या विरोधात षडयंत्र हे रचलं जात आहे आणि रचलेलं होतं असं देखील आरोप आहे, तो सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे. कसं होतं, मनोज जरांगेंच्या विरोधात कोण षडयंत्र षडयंत्र म्हणजे वाळू उपसा करू द्या बिनधास्तपणे. कोणी तहसीलदार वाळू उपसा बिनधास्तपणे करू देईल का? टिप्पर चालवू द्या, टिप्परच्या नंबर प्लेटवर डांबर लावलेले, डांबर. मला प्रत्येक गोष्ट, मी ऑडिटर सोडलेत, आता सोशल ऑडिटर आहेत माझे, त्या टिप्पर्सला नंबर नाहीत. ह्या सगळ्या वाम गोष्टी, चुकीच्या गोष्टी यंत्रणा पाहत असते. यंत्रणा वेळोवेळी एक तहसीलदार घाबरतो, दुसरा तहसीलदार म्हणतो कायद्यापेक्षा मोठा नाहीस. आजकाल जरी कोणी आमदारांनी जरी तहसीलदारांना फोन केला तर साहेब लेखी लिहून पाठवा म्हणताय तहसीलदार सुद्धा. त्याच्यामुळे तहसीलदारांना सुद्धा माहिती आहे स्वतःचे अधिकार. आता जरंगेला काय वाटतंय की कायदाच नको, कायदाच सोडून सगळं करा. कायदा सोडून काहीच होऊ शकत नाही. जरंगेला मी परत सांगतो, परत बिळात जाय बाबा, परत बिळात जाय बाबा, परत बिळात जाय बाबा. 8 महिने दिले, आता फडणवीसांना सुट्टी नाही, आणखी वेळ देऊ शकत नाही असं प्रमाण. कोण आहे जरंगे? कोण आहे जरंगेनं? अंतरून मस्साजोगची ग्रामपंचायत सुद्धा सुपडा साफ झालेली आहे जरंगेच्या विचारानं. जरंगे सोबत कोण आहे? आणि ग्रामपंचायतीमध्ये स्वतः ग्रामपंचायतचा मेंबर म्हणून निवडून येऊ शकते का जरंगे, असा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जरंगे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, जरंगे हा काल निरूप कुणाचा तरी विषयाचं एका प्रकारचं, मी म्हणत नाही टूल, परंतु टूल प्रमाण आहे. स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायची मागणी त्यांनी केली आहे. बघा, एक लक्षात ठेवा, ओबीसीच्या प्रश्नांसाठी ऑलरेडी मंत्रालय आहे. आणि तुम्हाला सांगतो, आपल्याकडे एका होमोजेनियस क्लासमध्ये अनेक प्रकारच्या जाती असतात. प्रत्येक जातीसाठी मंत्रालय स्थापन होऊ शकते का? कारण ओबीसी हे एका होमोजेनियस क्लास प्रमाणे पाहिलं जाते. कारण त्या वर्गासाठी, ओबीसीसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी खास करून पाहणारा समाज कल्याण विभाग आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या मागण्या ह्या मला आता म्हणू नये, परंतु ते म्हणतात ना, गायली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, का गायली गीता परंतु कालचा गोंधळ बरा होता, डॅश डॅश समोर गायली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. तशाला सांगून काय फायदा? तशाला सांगून काय फायदा? धनंजय मुंडेंवरती देखील आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंना ते बोलतात की माझ्या बोलल्यावर त्यांना परिणाम आहे तो मिळतो, आणि त्यानंतर त्यांनी 28 गुंठे जागा आहे ती मराठी भूमीला दिली, त्यानंतर ती वर्ग करण्यात आली. मराठीची पोरं मारण्याचं काम धनंजय मुंडे करतात. बघा, त्याला
मनोजला प्रसिद्धी पाहिजे. माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या विरुद्ध मला आतापर्यंत जे आहे यांनी मनोजनं म्हणल्यामुळं एखादा सबस्टिट्यूट म्हणजे एखादा सबस्टन्स एखाद्या केसमध्ये कुठेही दिसलेला नाही. त्याला फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे मनोज जरंगेला. आणि बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाज उभा राहावा अशा घाणेरड्या हेतूनं मनोज जरंगे हे सगळं बोलत आहे. परंतु हीरा तो हीरा होता है, हीरा तो हीरा होता है, वो तो है अलबेला, वो तो है अलबेला. म्हणजे तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे साहेबांची म्हणजे मी तर म्हणेल काडीच्या विचाराची बरोबरी सुद्धा मनोज जरंगे करू शकतो. सर, एक मराठी तुम्ही टूल म्हणताय किंवा फीड केलं जातं म्हणताय. टूल जर आपण राजकीय भाषेत वापरलं तर सुपारी असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर मनोज जरांगे सुपारी घेतात का? मला एक सांगा, मी तुम्हाला सांगतो ज्यांच्यामध्ये वैचारिक संविधानिक कुवत नसेल त्याच्यावर मला असं म्हणायचं की हे सगळं वेस्टेड आहे. तुम्ही आता सुपारी म्हणता त्याच्या पुढे जाऊन म्हणतो वेस्टेड आहे, वेस्टेड आहे, वेस्ट. तुम्ही जेवढे प्रश्न विचारणार, कारण मी गुराकी साहित्यातून आलेला आहे, इथं उत्तर तेवढेच फटाक आहे की म्हणजे टेंबरेंना आणखीन काहीतरी नवीन पाहिजे का? 29 तारखेपर्यंत लाड पुरवले गेल्याशिवाय जरंगे बाहेर आला का? सर 29 तारखेपर्यंत सरकार आमच्याशी चर्चा करू शकतं. सरकारकडे आमच्यासाठी चर्चेची दार आहे ती उभी आहे, तसं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काय वाटतं एक सरकार हे पाऊल घेईल का? पुन्हा एकदा या ठिकाणी उपोषणाची हाक दिलेली आहे. अनेक 3 कोटीहून जास्त मराठ्यांना आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये बोलवलेलं आहे. पुन्हा मुंबईसारखा प्रकार आहे घडू शकतो. काय वाटतं सरकार म्हणून एक पाऊल? वो खजूर खाता है, वो दूध पीता है, वो खजूर खाता है, वो दूध पीता है, इतना ही आज हम बताता है, लेकिन हम उसके आगे का ब्लैंक रखता है. समझने वाले इशारा काफी है. समझने वाले समझ गए, समझने वाले समझ गए, ना समझे वो अनाड़ी है. अनाड़ी है. समझने वाले समझ गए, ना समझे वो अनाड़ी है. इतना ही आज की प्रेस में काफी है. खजूर खाता है, इतना ही आज अंडा खाता है, खजूर खाता है, अंडा दूध खाता पीता है, है. अंडा खाता है. तुम नहीं समझे, समझने वाले समझ गए.